चला आपण आजच्या वचनाकडे वळूया. मत्ती सुसमाचार याचा 5वा अध्याय आणि 9 नंबरचं वचन आज आपण वाचूया. मत्ती सुसमाचार याचा 5वा अध्याय आणि 9 नंबरचं वचन आपण वाचूया. त्या वचनामध्ये असं म्हटलं आहे, जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. पवित्र शास्त्र सांगतं की जे शांती करणारे लोक आहेत तर ते धन्य आहेत. धन्य म्हणजे ते लोक सुखी आहे. धन्य म्हणजेच आपण शिकल्याप्रमाणे जे शांती करणारे लोक आहे त्यांचं अभिनंदन, कारण की त्या लोकांना देवाची मुलं म्हणतील. आणि दुसरा एक शब्द आपण वापरला होता, जसे की आपण पाहिलं ग्रीक भाषेमध्ये मॅक्रिओस हा शब्द आहे धन्यसाठी. तर मग तिथे सोप्या भाषांतरामध्ये असं म्हटलेलं आहे, हा जे शांती करणारे ते आशीर्वादास कितीतरी योग्य, कारण त्यांना देवाची मुलं म्हणतील. शांती करणारे जर आपण लोक आहोत तर आपलं अभिनंदन आहे. आपण सगळ्यात सुखी लोक आहे आणि आपल्यासाठी ती आशीर्वादाची गोष्ट आहे. मग आज आपण या वचनावरती मनन करत असताना शांती म्हणजे नक्की काय हे समजून घेऊया. जर मी शांतीने वागायला लागलो तर मला फायदा काय होणार आहे ते आपण लक्षात घेऊया. इथं फायदा एका ओळीत सांगितलेला आहे. तुम्ही शांती करणारे जर लोक असाल, शांत राहणारे जर लोक असाल तर त्यांना देवाची मुलं म्हणतील. आणि त्याच्या अपोजिट काय होईल? मग शांती करणारे नसतील तर त्यांना सैतानाची मुलं म्हणतील. अरे काही लोक म्हणजे फार गोंधळ घालतात जीवनामध्ये स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या. तर ते हिंसा करतात सगळीकडेच. हिंसा, त्यांना हिंसा पसंत आहे. परंतु परमेश्वराला हिंसा ही मुळीच आवडत नाहीये. परमेश्वर असं म्हणतो की तुम्ही माझी लेकरं जर आहात तर तुमच्यामधून शांती प्रस्थापित झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही शांती करणारे आहात तरच तुम्हाला देवाची मुलं म्हणतील. नाही तर लोक म्हणतील, कोण लोक येते, इतका दंगा काय, दररोज त्यांच्या घरात भांडणं काय, एवढी हिंसा काय, जाळपोळ काय, इतक्या शिव्या शापते देतात काय. म्हणजे ज्यावेळेस लोक आपल्या जीवनाकडे पाहतील तर त्यावेळेस त्यांना दिसलं पाहिजे की आपण सैतानाची नाही तर आपण देवाची लेकरं आहोत. मग आता शांती म्हणजे काय नक्की ते आपण समजून घेऊया. शांती म्हणजेच काय हो? शालोम. आणि तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस आपण एकमेकांना भेटतो, प्रेज द लॉर्ड म्हणतो, तर काही लोक शालोम असं म्हणतात. शालोम म्हणतात. शालोम म्हणजे शांती. आणि मला सांगा, कोणाला शांती नको? तर शांती म्हणजे एक वेगळ्या प्रकारची शांती. आता शांतीबद्दल देखील लोकांचा गोंधळ आहे. लोकांना वाटते शांती म्हणजे कोणी बोलायचं नाही, गप. शांती म्हणजे कसल्याही प्रकारचा आवाज नाहीये. पण ही शांतीची योग्य व्याख्या नाहीये. एखादे टीचर असेल तर वर्गातील मुलांना सांगतात शांत बसायचं, पण ते सगळं चुपचाप बसतात, अगदी शांत बसतात. पण शांती म्हणजे कसल्याही प्रकारचा आवाज नसणं, याला शांती म्हणत नाहीये, शांतता म्हणत नाही. कारण की आपण पाहतो की घरात नवरा बायकोचं काहीतरी भांडण झालं की एकदम गप शांतता असते. किती जणांना आवडेल शांतता? आमच्या घरामध्ये शांतता पाहिजे. पण तशी शांतता कोणाला आवडत नाहीये. मग एका कोपऱ्यात नवरा, एका कोपऱ्यात बायको, मुलं पण गुपचूप, घर मोठं असते, घरात माणसं असतात, पण भांडणं झाल्यामुळे एकमेकांशी बोलत नाही आणि घर शांत असते. पण ती शांती कोणालाही आवडत नाही. स्मशानात आपण जर गेलो तर एकदम सगळे शांत, कोणी कोणाशी बोलत नाही. तिथं सगळे गुपचूप झोपलेले आहेत. आणि तिथं आपण जाऊन त्यांना म्हटलं बोला तर ते बोलणार नाहीत, आपसामध्ये बोलत नाही. त्याला म्हणतात स्मशान शांतता. पण त्या शांतीविषयी परमेश्वर बोलत नाही, लक्षात घ्या. कधी कधी समजा एखाद्या गल्लीमध्ये पोलिसांची व्हॅन आली तर एकदम सगळी गल्ली चुप बसतात. पण ती खरी शांतता आहे का? जरी ते इथं आलेत आणि सगळे लोक गुपचूप राहिलेले आहेत, परंतु आज धडधड धडधड, काय झालं, कोणाच्या घरी आले, कोणाच्या घरी आले, म्हणजे भीती असते, आत भीती असते. बाहेरून जरी आपल्याला वाटतं की सगळं काही शांत आहे, परंतु अंतःकरणामध्ये धडधड चालू असते. स्मशानभूमीमध्ये कोणी बोलत नाही, पण तिथं जाऊन बसा बरं, आत धडधड 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 धड, भीती वाटते. भूत आहे का, काय काय, प्रेत आहे काय, आत्मा आहे का? तुम्ही जाऊ शकत नाही, रात्रीच्या वेळेस जाऊ शकत नाही. तिथं कोणी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही, भरपूर शांतता असते. परंतु त्या शांततेच्या ठिकाणी आपल्या अंतःकरणात शांतता नसते. लक्षात घ्या, शांततेची व्याख्या अशी आहे किंवा शांतीची व्याख्या अशी आहे की कसल्याही प्रकारचा आवाज नाहीये म्हणजे शांतता नाही. आपल्या अंतःकरणामध्ये स्वस्थता असणं, आपल्या अंतःकरणामध्ये शांतता असणं, याला खरी शांती म्हणतात. बाहेर काही दंगा धडकूस काही चालू असू दे, आपल्या अंतःकरणामध्ये शांती पाहिजे, तर त्याला खरी शांतता म्हणतात. त्यासाठी शालोम हा शब्द वापरलेला आहे. मग आता ही दैवी शांती आपल्याला कशी प्राप्त होईल? मला एक अशी शांती पाहिजे की जगामध्ये कितीही गोंधळ झाला, किती माझ्या जीवनामध्ये अडीअडचणी आल्या तरी माझं मन शांत पाहिजे. आपण म्हणतो ना, शांतो शांतो, थांब थांब, हे नाही. एखादा व्यक्ती धडपड करतो, काहीतरी घाबरतो, काहीतरी ऍक्सिडेंट झालेला असता, काहीतरी प्रॉब्लेम झाले असतो आणि तो व्यक्ती एकदम फार मोठ्याने बोलायला लागतो, रडायला लागतो, धापा टाकायला लागतो. आपण काय करतो? पहिले त्याला एक मिनिट शांत बस, शांत हो, शांत हो, त्याला पाणी देतो. म्हणजे आतमधून त्याने शांत होणं गरजेचं आहे. कारण की जर आतमधून एखादा व्यक्ती शांत होत नसेल, जर धडपड करत असेल,
तर त्याला हार्ट अटॅक येऊ शकतो, ठीक आहे ना, त्याला चक्कर येऊ शकते किंवा एखादा अचानक असा म्हणजे आजार होऊ शकतो की ऑन द स्पॉट तो मरू शकतो. म्हणजे अंतर्गत शांती ही बाह्यगत शांततेपेक्षा अत्यंत महत्वाची, आणि त्या शांतीविषयी प्रभू असं म्हणत आहे की तुम्हाला तशा प्रकारची शांती प्रस्थापित करायची आहे, शांती करायची, लोकांना शांत वाटलं पाहिजे, चांगलं वाटलं पाहिजे. ज्यावेळेस आपण लोकांना भेटतो त्यावेळेस त्यांना वाटलं हा किती चांगलं वाटतंय, तुम्ही आमच्या घरी येता त्यावेळेस एकदम प्रसन्न वाटते, एकदम शांततामय वातावरण होते. मग ही शांती कशी प्राप्त करता येईल, ज्याला दैवी शांती आपण असं म्हणतो, तर पहिली गोष्ट, जो शांती देणारा परमेश्वर आहे त्या परमेश्वराबरोबर आपल्याला समेट करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण देवाबरोबर समेट करतो तर त्यावेळेला ती दैवी शांती आपल्याला प्राप्त. तुम्हाला माहिती आहे का, जगामध्ये अशांतता कशी आली? कारण की पहिला माणूस जो आदाम आहे आणि हव्वा आहे या जोडप्याने देवाबरोबरचे नातेसंबंध चांगले होते ते तोडलेत, आणि त्या दिवसापासून या जगामध्ये दुःख, कष्ट, अशांतता, अव्यवस्थितपणा आलेला आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की ज्या देवाबरोबरचे आपले संबंध तुटलेले आहेत तर ते जोडल्याने दैवी शांती आपल्याला प्राप्त होऊ शकते. एक शास्त्रभाग आपण वाचूया म्हणजे लक्षात येईल. काढा रोमकरासपत्राचा 5वा अध्याय पहिलं वचन. रोमकरासपत्राचा 5वा अध्याय वचन 1 मध्ये जर तुम्ही वाचलं तर तिथं काय म्हटलेलं आहे, यास्तव आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत, म्हणून आपल्याला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे. देवाबरोबर शांती प्रस्थापित करायचं असेल तर मध्यस्थ हा प्रभू येशू आहे. लक्षात घ्या, ज्यावेळेस दोघांचे भांडणं होतात, गल्लीमध्ये दोघांचे भांडणं होत असतील, नातेसंबंधामध्ये दोन परिवाराचे भांडणं होतात, कोणीतरी मध्यस्थ येतो आणि तो काय म्हणतो, थांबा थांबा, मी तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, मी मध्यस्थी करतो आणि तुमच्यामध्ये जो तंटा झालेला आहे तर तो काय करूया, आपण शांततेने मिटूया. म्हणजे एक असा व्यक्ती, एक मध्यस्थ असतो आणि जो दोन पक्षांमध्ये शांतता करार करतो. आज आपण पाहतो की अनेक देश देखील आहे, अनेक देशांमध्ये युद्ध चालू असते, पण नंतर काही जे सुज्ञ लोक असतात त्यांना माहित असते की युद्ध करून काही उपयोग नाहीये, त्या देशाचंही नुकसान आहे आणि आमचंही नुकसान आहे. मग ते काय करतात, शांततेचा करार करतात, शांततेच्या करारावरती ते सह्या करतात. पण असं असून देखील आपण पाहतो की व्यक्तिगत जीवनामध्ये शांतता नाहीये, अनेक लोकांच्या जीवनामध्ये शांतता नाहीये, शांती नाही. त्याचं कारण का माहितीये का, देवा बरोबर समेट नाहीये. आपण पापामध्ये राहून शांतीमध्ये राहण्याचा प्रयत्न करू शकत नाही. पापाशी व्यवहार केल्यानंतरच आपण शांतीचा अनुभव घेऊ शकतो. देवाबरोबर समेट करणं गरजेचं आहे असं पवित्र शास्त्र आपल्याला स्पष्टपणे सांगतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की प्रभू येशू आपल्याला शांती देतो. वाचूया आपण ते शास्त्रभाग, यशायाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि वचन 6. यशाया 9 आणि 6 मध्ये सांगितलेलं आहे की ती शांतता आपल्याला कुठून मिळेल, दैवी शांतीचा उगम काय. तर पवित्र शास्त्र अगदी स्पष्टपणे सांगतं की प्रभू येशूला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हटलेला आहे. ज्या वेळेला आपण प्रभू येशूवरती विश्वास ठेवतो तर त्यावेळेला देव देऊ इच्छित असलेली दैवी शांती आपल्याला प्राप्त होते, आणि प्रभू येशूच्या द्वारेच देवाबरोबर जे आपले नातेसंबंध तुटलेले आहे तर ते जोडले जातात, आणि देवाबरोबर समेट झाल्यानंतरच काय होते, आपल्याला शांती मिळते. साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, घरामध्ये ज्यावेळेस भांडणं होतात, नवरा बायको दोन्ही कोपऱ्याला असतात, पण ज्यावेळेस ते शांततेचा करार करतात, ठीक आहे आता भांडायचं नाही, एकमेकांना सॉरी म्हणतात, परत घरामधलं वातावरण हस्त खेळतं होते. परंतु जोपर्यंत ते म्हणत नाही की सॉरी किंवा इट्स ओके, ऑल राईट किंवा थँक्यू वगैरे, हे जे काही शब्द ते वापरत नाही एकमेकांसाठी, तोपर्यंत घरामधलं वातावरण अशांत असते. आणि म्हणून प्रभू सांगतात की मी शांतीचा अधिपती आहे. प्रभू येशूच्या द्वारेच ती दैवी शांती आपल्याला मिळते. आणि नवीन करामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू आपल्या शिष्यांना असे म्हणाले, योहान 14 आणि 27 मध्ये ते म्हणतात, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो, जसे जग देते तशी मी तुम्हाला देत नाही, तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस आपल्याला शांती असते ना तर त्यावेळेस आपलं अंतःकरण भयभीत होत नाहीये किंवा आपण अस्वस्थ होत नाहीये. बघा, किती गोष्टी आपल्याकडे असतील आणि अंतःकरणामध्ये सारखी धाकधूक असेल, सारखं भय असेल, तर त्याला काही अर्थ नाहीये. पवित्र शास्त्र इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला सांगतं की आंतरिक शांती किंवा मनाची शांती ही किती महत्वाची आहे. आणि एक भाग जर तुम्ही वाचला पवित्र शास्त्रातला, मी तुमच्यासाठी वाचतो, स्तोत्र 29 आणि 11 मध्ये असं म्हटलेलं आहे, परमेश्वर आपल्या लोकांना सामर्थ्य देईल, परमेश्वर आपल्या लोकांना शांतीचे वरदान देईल. पण सगळ्यात मोठं वरदान हे शांतीचं वरदान आहे, आणि परमेश्वर हे वरदान आपल्याला देऊ इच्छितो. इंग्लिश भाषांतरामध्ये असं म्हटलेलं, ओके, द लॉर्ड विल गिव्ह स्ट्रेंथ टू हिज पीपल, द लॉर्ड विल ब्लेस हिज पीपल विथ पीस,
परमेश्वर त्याच्या लोकांना शांती देऊन आशीर्वादित करेल. आशीर्वाद म्हणजे लोकांना फक्त पैसा पैसा वाटतो, ठीक आहे, तो आशीर्वादाचा भाग आहे, परंतु पैसा म्हणजे सगळं काही नाहीये. लक्षात घ्या, माझ्या घरामध्ये कितीही बक्कळ पैसा असेल, मी करोडपती असेल, पण माझ्या मनामध्ये शांती नसेल, माझं घरच्या लोकांबरोबर पटत नसेल, बाहेरच्या लोकांबरोबर पटत नसेल, माझ्या अंतःकरणामध्ये सारखी धाकधूक असते, सारखं टेन्शन असते, मी भयभीत असतो, तर मला सांगा माझ्याकडे असलेल्या लाखो आणि करोडो रुपयांचा काय उपयोग आहे? काहीच नाही. मला हवी आहे ती शांती. आणि द्वेष हा जो आहे शांतीचा विरुद्ध आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र एका ठिकाणी सांगतं की तो भाग मी तुमच्यासाठी वाचतो. नीतिसूत्राचं पुस्तक 15 अध्याय 17 वचनामध्ये म्हटलंय, पोचलेल्या बैलांची मेजवानी देऊन मनात द्वेष वागवणे यापेक्षा प्रेमाची भाजी भाकरी बरी. काय बरं आहे हो? पंचपक्वान बरं आहे की भाजी भाकरी बरं आहे? याचा अर्थ आपण आयुष्यभर भाजी भाकरी खावा असं नाहीये, आपणही पंचपक्वान खावं, परंतु सगळ्यात महत्वाचं आंतरिक शांती आहे. आणि या ठिकाणी सांगितलेलं आहे, जर एखादा व्यक्ती तुम्हाला घरी बोलवत आहे पाहुणा म्हणून आणि तो पंचपक्वान देत असेल किंवा एकदम चांगलं चिकन मटन देत असेल, भरपूर चांगलं जेवण देत असेल, बिर्याणी देत असेल आणि त्याच्या मनात तुमच्याविषयी द्वेष असेल, काय उपयोग आहे? नाही, तो म्हणेल खा खा खा, तुला दाखवतो एक दिवस, खा आता खा. म्हणजे असं म्हणतात ना, बकऱ्याला हलाल करण्याच्या अगोदर ते खाऊ पिऊ घालतात, खा, नंतर मी बघतो काय करायचं तुझं. मग त्याचा काय उपयोग आहे? मग एखाद्या गोरगरीब व्यक्तीच्या घरात गेलं, चटणी भाकर तो प्रेमाने देत असेल, किती चांगलं तुम्ही माझ्या घरी आलाय, माझ्या घरची चटणी भाकर खाताय, म्हणजे अशी वृत्ती पाहिजेत. मग अंतःकरणामध्ये जर शांती नसेल तर त्याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये द्वेष आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं की बाह्यगत शांतीपेक्षा आंतरिक शांतता ही महत्वाची. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की आपण दैवी शांती कशी प्रस्थापित करू शकतो, तर देवाबरोबर आपल्याला समेट करायचा आहे, कारण की देवच आपला खरा शांतीचा उगम आहे. दुसरी गोष्ट आपल्याला काय करायची, तर इतरांबरोबर आपल्याला सामंजस्यपूर्ण संबंध ठेवायचे. म्हणजे इतरांबरोबर जर आपण चांगले नातेसंबंध ठेवत नसेल तरी देखील आपली शांतता जाऊ शकते. मग असं होऊ शकते की आपण सकाळी दररोज प्रार्थना करतो, पवित्र शास्त्राचं वाचन करतो, दिवसभर देवाची गाणी म्हणतो, आणि तरी देखील जर शांतता नसेल तर याचा अर्थ दुसऱ्या लोकांबरोबर आपलं काहीतरी बिघडलेलं आहे, ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणतो 36चा आकडा झालेला आहे. म्हणजेच काय, त्याचं आणि माझं पटत नाहीये, आम्ही कट्टर वैरी आहोत किंवा कट्टर दुश्मन आहोत. परंतु पवित्र शास्त्र आपल्याला त्याविषयी काय सांगते, वाचूया आपण 2 कोरिंथीकरास पत्र याचा 13 अध्याय आणि वचन 11. देवाची फक्त अशी इच्छा नाहीये की आपण देवाबरोबर शांती प्रस्थापित करावी, तर देवाची इच्छा आहे की ज्या जगामध्ये आपण राहत आहोत, आपल्या अवतीभोवती जे लोक राहत आहेत त्यांच्या बरोबर देखील शांती प्रस्थापित करणं गरजेचं आहे. इथं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, तुम्ही एकचित्त व्हा, शांतीने राहा, म्हणजे प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्यासह राहील. अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण असं म्हणू शकत नाही, मी देवाबरोबर नातेसंबंध ठेवतो, मी शांततेत राहतोय, मी दररोज प्रार्थना करतोय, उपवास करतोय, मी आणि देवा संबंध फार चांगले आहे. परंतु देव तर असं म्हणतो, तुम्ही दुसऱ्यांबरोबर शांतीने राहा, तरच मग मी जो शांतीचा आणि प्रीतीचा देव आहे तर मी तुमच्या बरोबर राहणार आहे. बऱ्याच वेळेला असं होते की आपलं देवाबरोबर नातेसंबंध चांगले असतात, इतरांसोबत थोडस बिघाडलेले असतात. आणि काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे की आम्ही एका गावामध्ये प्रार्थनेला जायचो आणि त्या गावातील एक नगर होतं, शांतीनगर. आणि मग प्रार्थनेला जायचो आणि नंतर बघायचं प्रार्थनेच्या वेळेलाच भांडणं इकडं तिकडं चालू असायचे. मग आम्ही येताना चर्चा करायचो, अरे नाव तर दिलेलं आहे शांतीनगर, पण त्या शांतीनगरमध्ये अजिबातही शांतता नाहीये. म्हणजे एखाद्याचं नाव शांतीनगर, गल्लीचं नाव किंवा नगराचं नाव शांतीनगर असेल म्हणून त्याच्यात शांती असेल याचं काही गॅरंटी नाहीये. किंवा अनेक अशा महिला असतात, सगळ्याच नाही परंतु काही महिलांचं नाव शांती असेल म्हणून ती शांततेने राहते असं नाही. मग नवरा ओरडतो, शांता शांता शांत बस, शांत बस, शांत बस, पण ती शांती काही शांत बसत नाही बसत. ओके, काही जणांना त्याचा अनुभव आहे. तर मग असो, परंतु पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं की इतरांबरोबर थोडस नातेसंबंध चांगले केले. पण हे सोपं आहे का हो? अर्थातच. बघा, मी कालही सांगितलं मागच्या वेळेला की बोलणं बऱ्याच वेळेला सोपं असते, ऐकणं सोपं असते, परंतु प्रॅक्टिकली करणं फार अवघड असते. शेजाऱ्यांबरोबर शांततेने राहणं, आपल्या सहकर्मी बरोबर शांततेने राहणं, गल्लीतील लोकांबरोबर शांततेने राहणं, किंवा जिथे कुठे आपल्या लोकांशी संबंध येतो शांततेने राहणं थोडं अवघड होते. त्याचं कारण काय माहिती का, आपलं मन आहे, आपल्याला काही गोष्टी पटत नसतात, काही लोकांचा स्वभाव पटत नसतो, किंवा आपला काही असा स्वभाव असतो आपल्याला दुसऱ्यांबरोबर पटवून घ्यायचं नसतं. परंतु असं असलं तरी देखील देव आपल्याला सांगतो, तुम्हाला हार मानायची नाही, प्रयत्न करायचे आहेत. ते एक सुंदरसं वचन मला वाटते तुम्ही देखील वाचावं. रोमकरास पत्र याचा 12 अध्याय आणि वचन 18 म्हटलेलं आहे, शक्य तर. बघा, इथं रोमकरास पत्र याचा 12वा अध्याय 18 वचनामध्ये संत पौलालाही ते माहित आहे आणि तो सांगतो, शक्य तर सर्व माणसांबरोबर
तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. प्रयत्नाची पराकाष्ठा करणं त्यालाच म्हणतात. होईल तितका आपल्याला प्रयत्न करायचा आहे. घरच्या लोकांबरोबर, बाहेरच्या लोकांबरोबर शांततेने राहण्याचा प्रयत्न करायचा. का माहिती का, जर आपण लोकांशी शांततेने राहण्याचा प्रयत्न केला तर बक्षीस काय, टायटल काय, देवाची मुलं, अन्यथा सैतानाची मुलं. म्हणजे आपण ठरवायचं की मी आता प्रयत्न करतो. मग काही जण प्रयत्नच करत नाही, हो तो लय खडूस आहे, तो असा. ठीक आहे, लक्षात घ्या, आपण लोकांच्या जीवनामध्ये प्रमाणापेक्षा जास्त हस्तक्षेप करू शकत नाही. काही लोकांचा स्वभाव बदलत नाही. लक्षात घ्या, जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, अशा म्हणीप्रमाणे काही लोक आपला स्वभाव बदलत नाही. आणि म्हणून आपण किती त्यांच्याबरोबर मैत्री करण्याचा प्रयत्न केला, चांगले नातेसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला, तरी त्यांना ते नको असते. मग अशा वेळेला आपण जोर जबरदस्तीने नाही, आमचा स्वीकार करा, आमचं वेलकम करा, आपण फ्रेंड व्हा, नाहीये. पण एखादा व्यक्ती आपला फ्रेंड होत नसेल, एखाद्या बरोबर आपले नातेसंबंधामध्ये प्रॉब्लेम असेल, तर असू द्या, तो त्याच्या घरी सुखी, आपण आपल्या घरी सुखी. दिलेल्या घरी सुखी राहत असं म्हटल्याप्रमाणे तू तिथं सुखी, आम्ही आमच्या घरी सुखी. परंतु दुश्मन नाहीयेत कोणी कोणाचं. ओके, दुश्मनी करायची नाही, आपल्याला होईल तितकं शांततेने राहायचं पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. मग शक्य तर सर्व माणसांबरोबर तुमच्याकडून होईल तितके शांतीने राहा. यासाठी काय केलं पाहिजे माहितीये का, एक वचन बायबलमध्ये सांगते, जबान को लगाम दे. बस तेवढं केलं तर शांततेने राहता येते. बऱ्याच वेळेला शांती हरपते, त्याचं कारण की लोकांची जीभ सुटते, जिभेवरचं नियंत्रण सुटते. आणि म्हणून एक शास्त्र भाग मी तुमच्यासाठी वाचतो. तिथे लिहिलाय, नीतिसूत्रे 15:1 मध्ये, मृदू उत्तराने कोपाचे निवारण होते, कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो. तुम्ही सौम्य शब्द वापरा बोलताना. मग जरी एखाद्या बरोबर प्रॉब्लेम झाला असेल तर त्याचं निवारण होऊ शकते. पण कठोर शब्दाने एखाद्याला तुम्ही रागाने बोला, मोठ्याने बोला, पुढचा व्यक्ती देखील रागावतो आणि जी शांतता आहे तर ती शांतता भंग होऊ शकते. शांती शांती म्हटल्याने शांती ही मिळत नाहीये. आपल्याला देवाबरोबर समेट करावं लागेल आणि त्याचबरोबर लोकांबरोबर चांगले होईल तितकं, हे बघा, आपण प्रयत्न करायचा आहे. पुढच्या लोकांचं मनच असते नाही, यांच्याशी बोलायचं नाही का, आपण त्यांच्या पाठीमागे जायचं, बोलावं, आय एम सॉरी सर. काही उपयोग नसतो. काही लोकांच्या मनामध्ये इतका कटुपणा असतो की आपण कितीही त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला असतो, त्यांनी ठरवलं असतं यांना आमच्या जीवनात आता एंट्री द्यायची नाहीये. मग त्यावेळेला काही हरकत नाही, आपण प्रयत्न करायचा, त्यांना त्यांच्या तिकडे राहू द्यायचं, आपण आपल्या ठिकाणी राहायचं. परंतु कोणीही कोणाचं शत्रू नाही. कारण की बायबल आपल्याला सांगते मार्क 12:31 मध्ये की प्रभू येशू म्हणतात की जशी तुम्ही स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा, यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही. एका व्यक्तीने थोडासा अवघड प्रश्न मला विचारला. ते म्हटले, इथं असं का लिहिलं, जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावरती प्रीती करा, शेजारणीवरती का लिहिलं नाही असं म्हटलं. अरे बापरे. म्हणजे बघा, वचनाचं काय, म्हणजे लोक म्हणजे त्याच्यामध्ये पण, देवाच्या वचनामध्ये पण किती चुकीच्या गोष्टी घालत आहेत. पवित्र सांगते जशी स्वतःवर, म्हणजे आपल्या शेजारी म्हणजेच कोण माहिती का, आपल्या घराला घर लागलेला हा शेजारी नव्हे, तो शेजारी तर आहेच. पण तो शंभरोण्याचा जो दाखला आपण बघितला, गुड सॅमॅरिटन, चांगला शंभरोने, तर त्याच्यामध्ये त्याची व्याख्या स्पष्ट होते. शेजारी म्हणजेच काय, आपण सोडून सगळं जग आपल्यासाठी शेजारी आहे. प्रत्येक व्यक्ती बरोबर, मग घराला घर लागलेलं असो किंवा नसो, प्रत्येक व्यक्ती बरोबर आपल्याला शांततेने राहायचं आहे. तरच प्रीतीचा आणि शांतीचा देव आपल्या बरोबर असेल असं पवित्र शास्त्र सांगते. 2 गोष्टी मी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली, देवाबरोबर आपल्याला समेट करायचा. दुसरी गोष्ट, लोकांबरोबर देखील होईल तेवढं शांततेने राहायचं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट मी सांगत आहे, शांतीने राहण्यासाठी चांगल्या गोष्टींवर विचार करण्याद्वारे. चला आपण तो शास्त्रभाग वाचूया. का बरं आपल्या मनात अशांतता निर्माण होते, का आपण शांतीने जीवन जगू शकत नाही, का आपण हसत खेळत जीवन जगू शकत नाही, का एवढं मोठं प्रेशर, का भय असते सारखं, का टेन्शन असतं, त्याचं कारण आपण काही चुकीच्या गोष्टींना आत येऊ देतो. वाचूया आपण. काढा फिलिप्पियरांचं वचन आपल्याला या वचनामध्ये सांगतं की का बरं आपण आपली अंतःकरणाची शांती गमावून बसतो. त्याचं कारण चुकीचे विचार, असत्य गोष्टी, अफवा यांना आपण आपल्या अंतःकरणामध्ये जाऊ देतो. फाजील चिंता करतो. फाजील चिंता म्हणजेच फार वेळा आपला एखाद्या गोष्टीशी काही संबंध नसतो. उदाहरणार्थ एखाद्या खेळामध्ये खेळाडू खेळत आहे, टीव्हीवरती ती मॅच चालू आहे आणि इकडे आला टेन्शन, आउट होतो की काय, आउट होतो का. ठीक, खेळ आहे, खेळामध्ये हार जिती होणार आहे. परंतु काही लोक त्याचं इतकं प्रेशर घेतात. मला वाटते बऱ्याच वेळेला पेपरमध्ये अशा बातम्या आलेल्या
की ज्यावेळेस एखादी मॅच हारली जाते तर ते टीव्ही फोडतात, आदळआपट करतात, म्हणजे इतकं प्रेशर ते घेतात. त्या लोकांचं इतकं प्रेशर घेणं ते योग्य नाहीये. ठीक आहे, खेळ म्हटल्यावरती हार जीत, कारण की ते लोक देखील जे स्वतः खेळणार आहेत ते देखील मान्य करतात की ठीक आहे आमची हार झालेली आहे, आमची जीत झाली, म्हणजे हार जीत ही मान्य करता आली पाहिजे. बऱ्याच वेळेला नको असलेलं चिंता आपण काय करतो, घेतो. आणि म्हणून म्हटलंय कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका. चिंता येणार आहे, टेन्शन येणार आहे, पण ते आपण किती घ्यायचं हे देखील आपल्यावरती अवलंबून आहे. म्हणून पवित्र शास्त्र सांगतं, जर असं काही वातावरण तयार झालं, तुम्हाला वाटते की अरे हा मला तर या गोष्टीविषयी चिंता केली पाहिजे, ही गोष्ट काळजी करण्यासारखी आहे, तर पवित्र शास्त्र सांगतं की त्याविषयी तुम्हाला काय करायचं, प्रार्थना आणि रदबदल्या करायचं. देव बाप्पा माझं चिंता मी तुझ्याकडे देत आहे. कारण की बायबल सांगते की चिंता करून कोणी आपल्या आयुष्याची दोरी हितभर देखील वाढवू शकत नाही. म्हणून एकच उपाय आहे, अंतःकरणामध्ये शांती ठेवायची असेल तर आपण देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. आणि मग याचा परिणाम काय तिथं म्हटलंय, म्हणजे 7व्या वचनावरती तुम्ही लक्ष द्या, म्हणजे सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमचे अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठेराके. सर्व बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणे म्हणजे आपल्याला समजत, अरे एवढं शांतता मला कसं वाटत आहे, प्रभू अशी शांतता आपल्याला देऊ शकतो. आणि त्यामुळे आपलं अंतःकरण आणि विचार याच्यावरती आपण ताबा मिळू शकतो. अंतःकरणातील आणि विचार हे स्टेबल होतात. लक्षात घ्या, अंतःकरण आणि विचार हेच आपल्याला बऱ्याच वेळेला गोंधळात टाकतात आणि ते चुकीचे विचार आपल्याला अशांततेकडे नेतात. आणि पवित्र शास्त्र सांगतं की जे काही सत्य, जे काही आदरणयोग्य, जे काही न्याय्य, जे काही शुद्ध, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, त्याची जे काही स्तुती, ज्याची काही स्तुती करायची असेल ते त्यांचे मनन करा. जर मी चुकीच्या गोष्टीवरती मनन करत असेल तर बऱ्याच वेळेला माझं अंतःकरणामध्ये धास्ती येऊ शकते, भीती आणि भय येऊ शकते. आणि उपदेशकच्या पुस्तकामध्ये सांगितलंय, दिवसभरामध्ये आपण ज्या काही गोष्टीचा विचार करतो ना, त्याच गोष्टी रात्री आपल्याला स्वप्नामध्ये दिसतात. कधी तुम्हाला वाईट स्वप्न पडले असतील, पडतात का नाही? मग आपण काय बघतो, एखाद्या टीव्ही मध्ये भूताची मालिका बघितली, मग रात्री तुम्हाला भूतच दिसणार ना. देवदूताची मालिका बघितली, देवदूत दिसणार आहे. त्याच्यावरती फरक आहे. आता हे खरं आहे की दिवसभर आपण ज्या गोष्टीवरती विचार करतो ना, रात्री स्वप्नामध्ये त्या गोष्टी आपल्याला दिसतात. किंवा त्याच गोष्टी मग त्या चुकीच्या असतील, चांगल्या असतील किंवा वाईट असतील, तर त्या रिफ्लेक्ट होतात. आणि म्हणून आपण कोणत्या गोष्टीवरती चिंतन मनन करतो त्यावरती देखील अवलंबून आहे की आपण आपली शांतता हरवतो किंवा नाही. ठीक आहे, आता आपल्याला समजलं की खरी शांतता, दैवी शांतता कशी प्राप्त करता येईल. देवाबरोबर समेट करून, दुसरी गोष्ट लोकांबरोबर समेट करून, आणि तिसरी गोष्ट मनामध्ये चांगल्या गोष्टी घेऊन. या 3 गोष्टी जर केल्या तर आपण शांती करणारे बनू शकतो. आणि शांती म्हणजे काय याचा अर्थ मी तुम्हाला सांगितलं. आता मी झालो शांती करणारे झालो, मला शांती म्हणजे काय समजलंय. मग माझी भूमिका काय आहे, तर माझी भूमिका अशी आहे की जर माझा देवाबरोबर जसा समेट झाला, जसं मला शांती मिळाली, तसं इतरांना देखील शांती मिळावी म्हणून इतरांच्या वतीने लोकांकडे देवाविषयी समेट करणं, लोकांचा आणि देवांचा समेट करणं. माझं काम काय, आता मला शांतता प्राप्त झाली, मला शांती करणारा म्हणजे काय समजलं, तर लोकांचं देवाबरोबर जे तुटलेलं नातं आहे तर त्यामध्ये मी समेट करावा असं देवाची इच्छा आहे. ओके, आपण वाचूया ते वचन म्हणून तुमच्या लक्षात येईल. वाचूया 2 कोरिन्थीकरास पत्र याचा 5वा अध्याय वचन 18. काय आता आपलं काम, आपण स्वतःसाठी प्रार्थना करतो पण आपल्याला इतरांसाठी देखील प्रार्थना करणं गरजेचं आहे. कोणती सेवा आम्हाला दिली हो, परत सांगा, कोणती सेवा दिली? मग आपलं काम काय आता, समेट घ्या. कोणाचा? लोकांचा. आणि देवामध्ये प्रॉब्लेम तयार झालेले आहेत. पापामुळे आपण पाहतो की लोक देवापासून दूर गेलेले आहेत. लोकांना माहित नाहीये की देव काय, पाप काय, कसं देवाकडे जायचं, का त्यांच्या जीवनामध्ये अशांतता आहे. तर जसं आपले देवाबरोबर नातेसंबंध आता चांगले झालेले आहेत, तसंच देवाची इच्छा आहे की आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या, जी शांती मिळाली तीच इतरांना मिळावी. म्हणून आपण लोकांमध्ये आणि देवामध्ये समेट करावा, आणि ती आहे समेटाची सेवा. आपण स्वतःसाठी प्रार्थना करतो, परंतु पवित्र शास्त्र सांगते की तुम्ही एकमेकांची ओझी व्हा, एकमेकांसाठी प्रार्थना करा. जर लोक अडचणीत असतील, ते पापामध्ये पडले असतील, तर त्यांनी त्या अडचणीमधून, पापामधून बाहेर यावं, देवाकडे यावं, आणि त्यांना दैवी शांती जी आहे तर ती मिळावी यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. परंतु हे सगळं करत असताना देव सांगतोय की तुम्ही काळजी देखील घ्या. बघा, संत पौलाने सांगितलं, एकमेकांची ओझी व्हा. कोणी जर पापात पडलं असेल तर त्याला त्या पापाच्या खड्ड्यातून काढा, पण खात्री करा की तुम्ही तिथं पडणार नाही. नाही तर असं व्हायला, त्याला खड्ड्यातून वर काढायचं आणि तुम्ही खड्ड्यात जायचं, नाही, असं होऊ शकतंय. बघा, आता गलतीकराच्या पत्रामध्ये ते लिहिलेलं आहे, 6वा अध्याय वचन 1 मी वाचतो. बंधुजन हो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. आणि पुढे म्हटलंय, तुम्ही
परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या. एखादा ताळ्यावर आहे की नाही, आपण म्हणतो ताळ्यावरती नाही, आपण असं म्हणतो आउट ऑफ कंट्रोल झाला, पण त्याला ताळ्यावरती आणताना आपण आउट ऑफ कंट्रोल व्हायला नको. दुसऱ्यांसाठी प्रार्थना, देवापाद्याची दारू सुटेल, देवापाद्याची दारू सुटेल, त्याची दारू सुटेल, पण आपणही तिथं जायला नको, खबरदार घ्यायचं. तर मग ठीक आहे, त्याची दारू सुटावी म्हणून मीच जाऊन त्याला त्या दारूच्या दुकानातून बाहेर आणतो, पण तिथं गेल्यानंतर बॉटला वगैरे बोलून मी तिथं बसायला नको. म्हणजे इतकं पण त्याला एवढा पण हात द्यायचा नाही की तो आपल्याला सहज तिथोडे नाही आला तर बस की, नंतर जरा सांग तुझ्या गोष्टी, ये तू पहिले बस, इथं बस, तुझं पण हे बघ, तुझं ऐकायचं पहिले, माझं ऐक, मग माझं ऐकणं झाल्यानंतर मी तुझं ऐकतो. मग बायबल सांगते की तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या. म्हणजे इतरांना मदत करायची आहे, परंतु ती करताना आपण त्या खाणीत पडू नये याची आपण खात्री करणं गरजेचं आहे. त्या खड्ड्यामध्ये आपण पडू नये, तर त्यालाच फक्त आपण काय करावं, वरती आणावं, असं होऊ शकते. आणि म्हणून जर समजा आपण असं करतोय, किती छान देवाचं आपल्याला सांगतं, शांती करणारे ते धन्य, कारण की त्यांना देवाची मुलं म्हणतील. शांती म्हणजे काय, आपण पाहिलं कशा प्रकारे ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. आणि देवाने आज आपल्याला काम दिलं की आपल्याला समेट करायचा, एकमेकांसाठी प्रार्थना करायची. म्हणजे असं असं करतो, तर तुम्हाला माहिती आहे का, पवित्र शास्त्र आपल्याला बक्षीस देते, शांती करणारे ते धन्य तर म्हटलेलंच आहे, तो ब्लेसिंग आहे, पण त्यांना देवाची लेकरं म्हणते. किती चांगली गोष्ट आहे, देवाची लेकरं. सगळ्यात मोठं पद किंवा टायटल जर काही असेल तर मी देवाचं लेकरू आहे. ठीक आहे, मी या जगामध्ये असताना विशिष्ट पदावरती आहे, तो भाग वेगळा आहे, परंतु देवाचं मूल असणं सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ज्यावेळेस आपण देवाचं मूल, देव स्वतः म्हणतो तुम्ही माझी लेकरं आहात, म्हणजे देवाबरोबर आपण किती जोडलेलं. मित्र म्हटलं जरा दूर वाटते, शेजारी म्हटलं जरा दूर वाटते, पाहुणा म्हटलं तर दूर वाटते, ओळखीचा म्हटलं दूर वाटते, पण माझा मुलगा आहे, हा मुलगा म्हटलं किती बापाचं आणि लेकराचं नातं तिथं प्रस्थापित होतंय. आणि ते अगदी जवळच, इंटिमेसी त्याला म्हणता येईल, म्हणजे घनिष्ठ नाते संबंध आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये तसंच सांगितलं. एक शास्त्र भाग आपण वाचूया, पहिले योहान 3 अध्याय वचन 1 मी तुमच्यासाठी वाचतो. तिथं म्हटलेलं आहे, आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, यात पित्याने आपल्याला केवढे प्रतिपादन दिले पहा, आणि आपण तसे आहोतच. यामुळे जग आपल्याला ओळखत नाही, कारण त्याने त्याला ओळखले नाही. पवित्र शास्त्र सांगतं की तुम्ही आणि मी देवाची मुले असं आहोत, देवाची मुले असं नाव आपल्याला दिलेलं आहे. पवित्र शास्त्रामध्ये योहानाच्या पुस्तकात सांगितलेले अध्याय 1 वचन 11-12 जर तुम्ही वाचलं तर म्हटलंय, जितक्याने प्रभू येशूवरती विश्वास ठेवला तितक्याना त्याने देवाची लेकरं होण्याचा काय केलेला आहे, बहुमान दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे. किती मोठा बहुमान असेल किंवा किती मोठा अधिकार की आपण देवाची लेकरं. म्हणून शांततेने जगणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि जे वचन आपण वाचलं तर त्यानुसार ऍक्शन करणे गरजेचं आहे, परंतु आपल्या ऍक्शन आपल्या देवाला रिफ्लेक्ट करतात, ते लक्षात घ्या. ऍक्शन अँड रिफ्लेक्शन हे दोन महत्वाचे शब्द आहेत. काल परवाच आम्ही ब्रदरांशी चर्चा करत होतो आणि आमचं बोलणं चालू होतं. ते म्हटलं की अनेक लोक अनेक वर्षापासून प्रभूला येशूला ओळखतात, परंतु त्यांचं ऍक्शन आणि रिफ्लेक्शन जर बघितलं तर नाही वाटत नाही, ते कोणत्या अँगलने वाटत नाही की ते देवाला ओळखतात. जर मी प्रार्थनेला येतोय, मी जर प्रभू येशूला ओळखतो, तर माझं ऍक्शन आणि रिफ्लेक्शन दाखवून द्यायला पाहिजेत की हो मी देवाचं मूल. माझी कृतीने दिसून आलं पाहिजे लोकांना, हा काहीतरी जरा वेगळं चांगलं वागत आहे, रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. मी जर राग करतोय, मी जर चुकीच्या नजरेने कोणाकडे बघत आहे, मी जर कोणाचा द्वेष करतोय, कोणाचा काटा काढण्याचं जर माझ्या मनात आहे, म्हणजे माझं रिफ्लेक्शन काय आहे, तर त्याच्यावरून मी देवाचं मूल असू शकत नाही. मी दावा करू शकत नाही की मी देवाला ओळखतो. बायबल सांगते जर तुम्ही देवाला असं ओळखता, असं मानता, तर जो भाऊ तुम्हाला दिसतो त्याच्यावरती प्रीती करा. कारण की न दिसणाऱ्या देवावरती प्रीती करणं कसं तुम्हाला शक्य होईल जर तुम्ही दिसणाऱ्या भावावरती प्रीती करू शकत नाही. आणि म्हणून जे लोक शांतता राखतात किंवा शांती प्रस्थापित करतात तर ते धन्य आहे, कारण की त्यांना देवाची मुलं म्हटले. प्रकट 21:4 मध्ये म्हटलंय, तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक, रडणे, कष्टही नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. पृथ्वीवरील आपलं आयुष्य हे मर्यादित आहे. ज्यावेळेस आपण स्वर्गात जाऊ, पृथ्वीवरती कदाचित आपल्याला अश्रू राहावे लागतील, कष्टामध्ये जावं लागत असेल, परंतु तिथे हे काहीच नसणार आहे. म्हणून पवित्र सांगतं, शांती करणारे ते धन्य, त्यांना देवाची लेकरं म्हणतील. परंतु याच्यामध्ये अडचणी आहेत, काही अडचणी आहेत. का बरं मी शांती प्रस्थापित करू शकत नाही? स्वतःचा स्वभाव नाही, कधी कधी आपला हट्टी स्वभाव असतो. का मी पाठीमागं व्हावं, का मी 4 पावलं पाठीमागे घ्यावं, का मी माझा आवाज कमी करावा. मग आपला स्वभाव आपल्याला इतरांबरोबर शांती प्रस्थापित करू देत नाही. ऐकाव्यास कसा असायला पाहिजेत? तत्पर असायला पाहिजेत. बोलाव्यास कसा असायला पाहिजेत? आणि रागास कसा असायला पाहिजे? धीमा. म्हणजे मंद म्हणजे धीमा. आपण बऱ्याच वेळेला रागावतो, फास्ट रागावतो, पटकन बोलतो, पण ऐकून घेण्याची मानसिकता नसते. ज्यावेळेस आपण ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसतो तर त्यावेळेस इतरांबरोबर असलेली शांतता आपण गमावू शकतो. बघा, प्रभू येशू येण्याच्या अगोदरची स्थिती अशी होती
की यहुदी लोक स्वतःना फार पवित्र काही खास मानायचे, परंतु प्रभू येशूने काय केलं, आता यहुदी परराष्ट्रीय असं काहीच नाहीये. तर पवित्र शास्त्र सांगते की जो व्यक्ती प्रभू येशूवरती विश्वास ठेवतो, मग तो यहुदी असो, हेलिनी असो, स्त्री आणि पुरुष असा भेदच राहिला नाही. आपण सगळेजण देवाची लेकरे आहोत. प्रभू येशू एक उत्तम उदाहरण आहे की त्याने लोकांबरोबर शांती प्रस्थापित केली. आणि मला वाटते प्रभू येशूच्या पावलावरती पाऊल टाकून देखील आपण देवाबरोबर समेट केला पाहिजे, लोकांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित केले पाहिजेत आणि आपल्या मनामध्ये चांगले विचार आणले पाहिजेत. तरच आपण शांती करणारे होऊ शकतो. आणि जसं आपला देवाबरोबर समेट झाला तसाच आपण इतरांचा देवाबरोबर समेट घालून आणला पाहिजे. तरच जगामध्ये आपला प्रभाव पडेल आणि लोक म्हणतील की होय, या लोकांमध्ये काहीतरी खास आहे, हे शांतीने वागणारे लोक आहे. अन्यथा आपल्याचमुळे देवाची निंदा होऊ शकते, आपल्याचमुळे देवाचा ते निंदा करू शकतात किंवा देवाला ते नावं ठेवू शकतात. आणि तसं होऊ नये. जर तसं झालं तर कदाचित तो आपल्यासाठी एक दुःखाची गोष्ट असेल किंवा एक तो कलंक असेल. म्हणून पवित्र शास्त्र आपल्याला इन्करेज करते की तुम्ही शांती करणारे व्हा. अवघड आहे, आव्हान आहे, पण मला वाटते ते स्वीकारलं पाहिजे. जर संत पौल म्हणतो प्रयत्न करा, होईल तितका लोकांबरोबर शांतीने राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी मला वाटते प्रार्थना करणं गरजेचं आहे. आपण प्रार्थना करूया की देव बाप्पा मला सहाय्य कर की आम्ही लोकांबरोबर तुझ्याबरोबर शांततेने राहावं, तुझ्याबरोबर आम्ही समेट करावा. जे कोणी लोक आमच्या जीवनामध्ये येतील त्यांच्याबरोबर आम्ही संयमाने राहावं, त्यांच्याबरोबर आम्ही शांतीने राहावं. त्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. आमेन.